भाज्या स्वस्त झाल्या की आपण त्या भाज्या जास्त प्रमाणात घेतो आणि त्यातल्या काही भाज्या आपण वाळवून साठवून ठेवतो। तर त्यातल्या काही भाज्या या 4 ते 5 महिने व्यवस्थित राहतात आणि काही भाज्या अगदी वर्षभर सुद्धा व्यवस्थित राहतात। तर त्यातलीच जी भाजी न चुकता दरवर्षी माझ्या घरी वर्षभर साठवली जाती ती म्हणजे हरभरा भाजी। तर ही भाजी वर्षभर अगदी हिरवीगार राहण्यासाठी काही टिप्स आहेत। ती म्हणजे ही भाजी ओली असताना एका पेपरवरती किंवा एका कापडावरती सावलीला सुकत घालायची आणि वाळल्यानंतर ती भाजी एका झिपलॉक बॅगमध्ये घालून ती फ्रीजमध्ये ठेवायची। त्यामुळे ती भाजी वर्षभर अगदी हिरवीगार राहते। पण तीच भाजी तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवली, रूम टेम्परेचरला जर ठेवली तर ती भाजी 4 ते 5 महिने हिरवीगार राहते, पण त्यानंतर ती हळूहळू पिवळी पडायला सुरुवात होते आणि त्यानंतर त्या भाजीची सुद्धा चव बदलते। तर आज या वाळवलेल्या भाजीपासून आपण पहिली रेसिपी करणार आहोत। या भाजीपासून खूप वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवल्या जातात। कमी साहित्यात कमी वेळात चविष्ट अशी आपण ही भाजी आज बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन सुरू करूया। तर सुरुवातीला इथे गॅस चालू करून घेतलेला आहे। आता त्यावरती आपण कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घ्यायचं आहे। रेग्युलर तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। खूप कमी तेल लागतं, खूप कमी मसाले लागतात आणि कमी वेळात खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे। या भाजीमध्ये मोहरीचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे मोहरी अजिबात स्किप करू नका। मोहरी छान तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करूया आणि यामध्ये आपण लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीने यामध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण ठेवायचं आहे। तर या ठिकाणी ही हिरवी मिरची कच्ची आहे, भाजलेली नाही। हिरवी मिरची आणि लसूण ओबडधोबड मी ठेचून घेतलेला आहे। मिरची घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे, त्यामुळे ती मिरची तेलामध्ये करपली जाणार नाही आणि त्याचा एक ठसका सुद्धा येणार नाही। आणि आपल्याला खूप जास्त तेलामध्ये मिरची परतून घ्यायची नाही। एक 10 ते 15 सेकंद ही मिरची आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर या ठिकाणी आजची भाजी मी डाळ घालून बनवत आहे, त्यामुळे ती डाळ शिजण्यासाठी, ती भाजी शिजण्यासाठी इथे मला पाणी लागणार आहे। त्यामुळे एका वाटीने मी 3 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ फक्त पाण्याने धुवून घेतलेली आहे, ती भिजत वगैरे घातलेली नाही, कारण मुगाची डाळ शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। तर इथे मी 1 वाटी मूगडाळ घेतलेली आहे। मूगडाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये मूगडाळ घालून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण गॅस मोठा ठेवलेला आहे। मोठ्या गॅसवरती आपल्याला ही डाळ एक 50% ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण तुम्हाला ही डाळ कितपत शिजवलेली आवडते त्यानुसार तुम्ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर सुरुवातीला इथे मी 50% ही डाळ शिजवून घेतलेली आहे। गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला साठवणीतील ही वाळवलेली हरभरा भाजी घालून घ्यायची आहे। याचं प्रमाण किती घेतलेलं आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यामध्ये आता आपण ही हरभरा भाजी घालून घेऊया आणि त्यानंतर ही व्यवस्थित आपण या डाळीसोबत मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता डाळ 50% शिजलेली आहे। यामध्ये अगदी एक अर्धी वाटी पाणी राहिलेलं आहे, त्यामध्येच आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून ओलवून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही जरी भाजी साठवणीत ठेवलेली आहे, वाळवलेली आहे, तरी ही भाजी आत्ता अगदी फ्रेश भाजीप्रमाणे हिरवीगार दिसत आहे। तर या भाजीची खासियत ही आहे
की ही भाजी तुम्ही साठवणीत ठेवत असताना, वाळवत असताना ती सावलीमध्ये वाळवायची, त्यामुळे ती भाजी रंग बदलत नाही आणि अगदी ताज्या भाजीप्रमाणे त्या भाजीचा रंग हिरवागार राहतो। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे ही भाजी या डाळीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। डाळ फक्त आपण 50% शिजवून घेतलेली आहे आणि बाकीची डाळ आपल्याला 30% या भाजीसोबत शिजवून घ्यायची आहे। तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ओबडधोबड वाटलेलं दाण्याचं कूट घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल, पण घातलं तर या भाजीची चव खूप छान लागते। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी ओबडधोबड वाटलेलं दाण्याचं कूट घातलेलं आहे। आता या भाजीमध्ये हे दाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्हिडिओमध्ये बघू शकता तळाशी आणखी पाणी आहे। आता हे दाण्याचं कूट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला यामध्ये बाकीची 30% डाळ शिजण्यासाठी पाण्याची गरज आहे असं वाटलं तर यामध्ये गरम पाणी एक अर्धी वाटी घालायचं आहे, कारण ही भाजी आपण सुक्की करणार आहोत, त्यामुळे खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका, कारण खूप जास्त पाणी झालं तर या भाजीची चव बदलते आणि ती भाजी अजिबात चविष्ट लागत नाही। त्यामुळे गरज वाटली तरच पाणी घालायचं। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यावरती आपण झाकण ठेवून ही भाजी लो फ्लेमवरती एक 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटानंतर आता मी इथे यावरचं झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकता डाळ या ठिकाणी शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही। जर सुरुवातीला डाळ तुम्ही 50% शिजवलेली नसेल तर तुम्हाला इथे पाण्याची गरज पडू शकते, पण तुम्हाला डाळीचा अंदाज घेत यामध्ये पाणी घालायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली ही सुक्की भाजी तयार आहे। अगदी ताज्या भाजीप्रमाणे चव देणारी ही साठवणीतील वाळवलेली हरभरा भाजी आज आपण मुगाच्या डाळीत बनवलेली आहे। ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत चवीला खूप छान लागते। तर या ठिकाणी सुद्धा मी या भाजीसोबत गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे। तर आजची ही अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात तयार केलेली साठवणीतील वाळवलेली हरभरा भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।